दादांचा मृत्यू सुद्धा एक माड रानावरचं गूढ आहे. गोजूबावी माड रानावरचं गूढ म्हणजे दादांच्या मृत्यूचं. मी तुम्हाला सांगतो की दादा आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे, बाबासाहेबांचं नाव सांगणारे, शाहू महाराजांचं नाव सांगणारे, महापुरुषांचं नाव घेणारे अनेक लोक आहेत, अनेक अनेक नेते आहेत. पण तसं कृतीत वागणारा आणि 1 महिना होईल या 28 तारखेला तसा कृतीत वागून माणसांना हळवळून सोडणारा, प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होतं की नाही. आता हे रील पाहताना मोबाईलमध्ये आपण माझा आनंद हरपला गाणं म्हटल्याबरोबर दादाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसा महाराष्ट्र उभं करण्याचा संकल्प ज्या माणसाचा होता, किंवा महाराष्ट्राला शिवविचाराचा न मिळालेला मुख्यमंत्री म्हणून दादांची जी नोंद करावी वाटते, असे आदरणीय दादा महाराष्ट्रात नसणं आणि दादांच्या इतक्या अपघाती मृत्यूनंतर सुद्धा ते घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे. जर कोणी म्हणत असेल ना की अपघात आहे तर त्यानं सिद्ध करून दाखवावा, नाही तर घातपात कसा, त्याची शंका आमच्या ज्या आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. घातपात आहे की अपघात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि इतकं झाल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा. मी सर्व आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती केली की एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहू, आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा, तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? त्याची बायको पोस्ट लिहिते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहेत? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आमचं ते कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कारण नुकसान हे फक्त एका पवार परिवाराचं झालेलं नाही, हे अखंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. 18 पगड जातीचं नेतृत्व अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हिरावून गेलं असेल आणि आपण जर पेटून उठत नसू तर आपल्याला पुढची पिढी ही म्हणेल की आमचे बापजादे शिवाजी महाराजच्या काळात असेच वागले असते का?